नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बंपर वेकन्सीज आलेल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनने आजच एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जे नोटिफिकेशन आलेलं आहे स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D ह्या पोस्टसाठी आलेलं आहे. तर डिटेल बोलणार आहे आपण की किती वेकन्सीज आहेत, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय हवं आहे, एज लिमिट काय आहे, एक्झाम पॅटर्न कसा आहे आणि कधीपासून तुम्ही फॉर्म फिल करू शकता, फी किती आहे, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो MPSC आणि महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सर्व एक्झाम्स रिलेटेड. तर SSC मार्फत हे नोटिफिकेशन आहे. स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D या पोस्टसाठी आहे. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते 26/7/2024 ते 17/8/2024 तुम्ही फॉर्म फिल करू शकता. म्हणजे 26 जुलैपासून 17 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता. जी कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे ती ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 ही दिलेला आहे, मध दिलेला आहे. तर आता बघू वेकन्सीज किती आहेत. जर त्या वेकन्सीज बघितल्या तर 2006 या टोटल वेकन्सीज आहेत. टेंटेटिव्ह वेकन्सीज आहेत 2006 ह्या वेकन्सीज आहेत स्टेनोग्राफर ग्रेड C आणि ग्रेड D साठी. तर बाकी सर्व डिटेल माहिती या PDF मध्ये त्यांनी दिलेलीच आहे, पण डिटेल माहिती बघणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड C साठी जर तुम्ही एज लिमिट बघितलं तर 18 ते 30 हे एज लिमिट आहे आणि ग्रेड D साठी 18 ते 27 हे एज लिमिट आहे. एज रिलॅक्सेशन आहे SC/ST 5 इयर, OBC 3 इयर. त्यानंतर आता आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय सांगण्यात आलेलं आहे. डिटेल माहिती बघणार आहे आपण की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहाल तर कॅन्डिडेट मस्ट हॅव पास 12th स्टँडर्ड, म्हणजे 12वी पास जे विद्यार्थी आहेत ते अप्लाय करू शकतात स्टेनोग्राफर या पोस्टसाठी ग्रेड C आणि ग्रेड D साठी. 12वी पासचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. तर 12वी पासचे विद्यार्थी नक्की अप्लाय करता, कारण की 26 जुलैपासून 17 ऑगस्टपर्यंत फॉर्म फिलिंग आहे. तर आपण आता डिटेल बाकी सर्व पाहून घेऊ की कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे. तर SSCची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ssc.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म फिल करू शकता. ऑनलाईन फॉर्म फिलिंग आहे, ऑनलाईन फॉर्म फिल करू शकता. जी ॲप्लिकेशन फी आहे ती ॲप्लिकेशन फी आहे ₹100 ॲप्लिकेशन फी आहे. फी पेएबल टू ₹100 फी आहे. ऑनलाईन पेमेंट करू शकता. फीचा ऑनलाईन पेमेंट ऑप्शन आहे तिथं. ऑनलाईन फी कॅन बी पेड बाय कॅन्डिडेट अप टू द 18/8/2024 पर्यंत ऑनलाईन फी करू शकता. त्यानंतर करेक्शनचा विंडो दिलेला आहे. जर एक्झामचं सेंटर म्हणला की ही सेंट्रलची एक्झाम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन काढते ती एक्झाम. तर हे जे एक्झाम सेंटर आहेत ते स्टेट झोन वाईज डिवायडेड असतात, म्हणजे रिजन्स असतात. SSCचे रिजन्स अँड स्टेट्स असतात. सेंट्रल रिजनचे वेगवेगळे ठिकाण असतात, तिथे एक्झाम घेतली जाते. ईस्टर्न रिजन आहे. आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते वेस्टर्न रिजन आहे, तर तिने देऊ शकतात. महाराष्ट्रात पणजी आहे, अहमदाबाद आहे, राजकोट आहे, सुरत आहे, वडोदरा आहे, अमरावती आहे. महाराष्ट्रात स्पेशली तुम्ही देऊ शकता अमरावती आहे, त्यानंतर कोल्हापूर आहे, जळगाव आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, पुणे आहे, नाशिक आहे. यामध्ये एक्झाम देऊ शकता. या शहरात एक्झाम होते, तुम्ही एक्झाम सेंटर चूज करू शकता या सेंटरमधून. एक्झाम स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघितला तुम्ही की एक्झाम पॅटर्न काय आहे. तर तुम्ही पाहाल तर जी CBT आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे त्यामध्ये 3 सब्जेक्ट आहे. पहिला आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग 50 क्वेश्चन 50 मार्क्स, जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क्स आणि इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन 100 क्वेश्चन 100 मार्क्स. 2 अवर्सची ही एक्झाम आहे. ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, दिलेलेच आहे. क्वेश्चन पेपर विल बी द ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस ओनली आणि बोथ इंग्लिश आणि हिंदीमध्ये असेल. निगेटिव्ह मार्किंग आहे, यासाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. एक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क्स कट होतील. अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. सिलेबस डिटेल त्यांनी दिलेला आहे की याचा सिलेबस काय आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामचा. जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंगमध्ये कोणकोणते टॉपिक्स येणार, जनरल अवेअरनेसमध्ये कोणते टॉपिक्स येणार हे त्यांनी डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे. इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शनमध्ये कोणकोणते टॉपिक्स येणार, म्हणजे या टॉपिक्समधनं अशा प्रकारचे टॉपिक्स त्यांनी एक्झाममध्ये आहेत. त्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन नंतर असते स्किल टेस्ट असते स्टेनोग्राफरला. द कॅन्डिडेट हू आर शॉर्टलिस्टेड, जे शॉर्टलिस्ट होतील कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ना त्यांना नंतर स्किल टेस्टला बोलावलं जाईल. स्किल टेस्ट ही जी आहे ती 1 डिक्टेशन फॉर 10 मिनिट्स इन इंग्लिश और हिंदी असे असेल. ॲट द स्पीड ऑफ 100 वर्ड्स पर मिनिट फॉर द स्टेनोग्राफर ग्रेड C अँड 80 वर्ड्स पर मिनिट 80 वर्ड्स पर मिनिट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड D असं दिलेलं आहे. त्यांनी स्किल टेस्टची डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ही डिटेल इन्फॉर्मेशन आहे की एक्झाम कशी आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे,
एक्झाम किती मार्काची आहे, त्यानंतर तुमच्याकडे वेळ किती आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही, ही सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. आता सिलेक्शन प्रोसेस पाहून घेऊ आपण. मोड ऑफ सिलेक्शन जर बघितलं तर तुम्ही पहिला कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार, त्यानंतर विद्यार्थी शॉर्टलिस्ट करून स्किल टेस्टला बोलवले जाणार. स्किल टेस्ट जी आहे ती प्रत्येकाला मॅन्डेटरी आहे, म्हणजे जे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जी नंतर जी क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी स्किल टेस्ट ही मॅन्डेटरी आहे आणि ती फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे. स्किल टेस्ट ही क्वालिफाईंग नेचरची आहे. जे फायनल सिलेक्शन असेल ते पूर्णपणे डिपेंड आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनच्या तुमच्या मार्क्सवर, म्हणजे जी CBT घेतलेली आहे तिने त्याच्या मार्क्सवर तुमचं फायनल सिलेक्शन डिपेंड आहे असं सांगण्यात आलेलं आहे. डिटेल नोटिफिकेशनमध्ये कव्हर केलेले तिने सर्व काही पॉईंट्स. एकदम बेस्ट नोटिफिकेशन आलेलं आहे. 2006 हे टोटल व्हेकन्सीज आहेत. तर मी डिटेल तुम्हाला नोटिफिकेशन सांगितलेलं आहे. SSC मार्फत जे नोटिफिकेशन आलं स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर ग्रेड C अँड ग्रेड D साठी 2006 व्हेकन्सीज आहेत. तर मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये सर्व सांगतो. 2006 टोटल व्हेकन्सीज आहेत. तुम्ही फॉर्म फिल करू शकता 26 जुलैपासून 17 ऑगस्टपर्यंत. 100 रुपये फी आहे त्याची. ऑनलाईन पेमेंट करू शकता. फॉर्म फिल करताना ऑनलाईन फी म्हणजे SSCची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन फॉर्म फिल केल्यानंतर तिथं ऑनलाईन पेमेंटचाही ऑप्शन आहे. सिलेक्शन बघितलं तर CBT आहे, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असेल. त्यानंतर स्किल टेस्ट घेतली जाईल. स्किल टेस्ट ही मॅन्डेटरी आहे आणि क्वालिफाईंग नेचरची आहे. कम्प्लिटली डिपेंड आहे तुमचं सिलेक्शन हे CBTच्या मार्क्सवर. CBTमध्ये 3 सब्जेक्ट्स मेनली आहेत, म्हणजे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस अँड इंग्लिश ग्रामर. यावर तुमचं त्या 3 सब्जेक्टवर CBT होणार आहे. त्यानंतर सिलेक्शनची प्रोसेस ही सांगितलेली आहे तिने पूर्ण. एज लिमिट जर तुम्ही पाहिला तर एज लिमिट आहे 18 ते 30, ग्रेड C साठी, ग्रेड D साठी 18 ते 27. डिटेल तिने सांगितलेलं आहे की एज लिमिट काय आहे. ग्रेड C 18 ते 30, ग्रेड D 18 ते 27. एज रिलॅक्सेशन ही सांगितलेलं आहे तिने. त्याचबरोबर जे एज रिलॅक्सेशन रिलेटेड ही तिने डिटेल माहिती सांगितलेली आहे. ही सेंट्रलची एक्झाम आहे, तर जे OBCमधून फॉर्म भरणार आहेत त्यांनी सेंट्रल OBCचं सर्टिफिकेट काढणं एकदम महत्त्वाचं आहे. कारण भरपूरचे विद्यार्थी यामध्ये चूक करतात. त्यांना वाटतं की स्टेट गव्हर्नमेंटचे जे सर्टिफिकेट आहे तेच चालेल, परंतु मोस्ट ऑफ केसेसमध्ये प्रॉब्लेम होऊन बसतो इथे. तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट काढा OBCचं, कारण अति इम्पॉर्टंट आहे. कारण ही एक्झाम आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट कंडक्ट करते, तर सेंट्रल OBCचं तुम्हाला सर्टिफिकेट काढावं लागेलच. हे महत्त्वपूर्ण आहे, यातील महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन 12वी पासवर ही भरती आहे. बंपर वेकन्सी आहे. फक्त ज्यांचं 12वी क्वालिफिकेशन झालं ते अप्लाय करू शकता. सुवर्ण संधी अजिबात स्किप करू नका. सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे. तर मी डिटेल माहिती तुम्हाला सांगितलेली आहे, जी SSC मार्फत जी व्हेकन्सीज आलेल्या आहेत त्या रिलेटेड. तर तुम्ही तुमच्या MPSC एक्झाम असो, महाराष्ट्रातील कोणतीही सरसेवा असो किंवा केंद्रीय कोणतीही एक्झाम असो, त्यांच्या अपडेटसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम्स.